महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरावरती भगवा केशरी धर्मध्वजाची स्थापना माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी व डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर 2025 रोजी अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शिखरावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत भगवा केशरी धर्मध्वज फडकवणार आहेत। त्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी राम मंदिराच्या शिखरावर धर्मध्वजाची स्थापना करत देश विदेशातील राम भक्तांना मंदिर पूर्णत्वाचा संदेश देतील। ध्वजारोहणासाठी आवश्यक तयारी जवळजवळ पूर्ण झाली आहे। लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अनेक वेळा रिहर्सलही केली आहे। 25 नोव्हेंबर रोजी दुपारी 11:55 ते 12:10 या अभिजित मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत धर्मध्वजाची स्थापना करणार आहेत। ध्वज उभारण्यासाठी रिमोट कंट्रोलने बटन दाबल्यापासून केवळ 10 सेकंदात ध्वज हवेत फडकू लागेल, ही त्यातील खास बाब आहे। हा विशेष भगवा केशरी ध्वज राम मंदिरात पोहोचला आहे। त्यावर सूर्यवंशाचे प्रतीक चिन्ह आहे। ध्वज फडकताच देशभरातील अनेक मठ मंदिरांमध्ये आणि सनातनी घरांमध्ये घंटानाद होईल। राम मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर 42 फुटाचा स्तंभ बसवण्यात आला आहे। या स्तंभावर 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद असा हा भगवा केशरी ध्वज लावला जाईल। हा ध्वज सुमारे 4 किलोमीटर दुरूनही दिसणार आहे। त्यासाठी राम मंदिरात ऑटोमॅटिक फ्लॅग होस्टिंग सिस्टम बसवण्यात आली आहे। भविष्यात ध्वज बदलण्यासाठीही हीच सिस्टीम वापरली जाईल। वारा जोरात वाहिल्यास ध्वज 360 डिग्री फिरू शकतो अशी व्यवस्था आहे। देश विदेशातील रामभक्त दूरदर्शनच्या माध्यमातून घर बसल्या हा सोहळा पाहू शकतील। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी डॉक्टर तुकाराम गवळी, मालेगाव। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।